पेण तालुक्यातील वरसे फाट्याजवळ जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीचा पेण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। या कारवाईत पोलिसांनी महिंद्रा झायलो आणि सुझुकी इको या 2 वाहनांमधून 4 जनावरे बेशुद्ध अवस्थेत सापडल्याचे निष्पन्न झाले आहे। जनावरांना गुंगीचे औषध देऊन त्यांची वाहतूक केली जात होती। पेण पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार स्वप्नील गजानन म्हात्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शफीक रफीक अन्सारी वय वर्ष 25 मुंब्रा ठाणे, इम्रान मलंग पटेल वय वर्ष 36, सलमान अब्दुल अहमद पटेल वय वर्ष 36, सोनू जुबेर खान वय वर्ष 22 आणि बाजल राशिद शेख वय वर्ष 19 राहणार पनवेल या 5 जणांना अटक करण्यात आली आहे। दरम्यान अजित शेख राहणार तळोजा हा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे। अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप बागोल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। पोलिसांनी वापरलेली दोन्ही वाहने जप्त केली असून जनावरांच्या बेशुद्ध अवस्थेतील तपासणीसाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आहे। गुंगीचे औषध वापरून जनावरांची वाहतूक करणे हे क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार गंभीर गुन्हा असून अशा प्रकरणावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट पेण।